नमस्कार मित्रांनो, मी रोहित पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. बऱ्याच जणांना अनुभव नसतो की गाडी ओला उबेरसाठी गाडी कुठली घ्यायची. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. जर तुम्हाला लोकल जर चालायचं असेल सिटीमध्ये तर वॅगनर गाडी बेस्ट आहे. जर आउटटेस्ट म्हणजे नाही का बाहेर आउटस्टेशन जर चालायचं असेल आणि सिटीमध्ये चालायचं असेल तर स्विफ्ट डिझायर गाडी चांगली आहे. आणि ज्याला कंटिन्यू ज्याला म्हणजे लोकलला चालायचंच नाही आहे, कंटिन्यू आउटस्टेशन चालायचं आहे, त्यांच्यासाठी इर्टिगा गाडी बेस्ट आहे. कारण इर्टिगा गाडीला वॅगनार मिनीची पण ट्रिप येते आधी, आणि स्विफ्ट डिझायर सिडानची पण आधी इर्टिगालाच येते. कारण बरेच लोक बाहेर जायला म्हणजे नाही का मोठी गाडीला जास्ती पसंती देतात. ॲव्हरेजला तिन्ही पण गाड्या बेस्ट आहे. इर्टिगा पण मारुतीच्या गाड्याच चांगल्या आहे ॲव्हरेजला. इर्टिगा बी चांगली आहे, वॅगनर बी चांगली आहे आणि स्विफ्ट डिझायर पण चांगली आहे. मेंटेनन्सला पण गाड्या तिन्ही पण चांगल्या आहेत. कसं विषय काय फक्त नाही का, वॅगनरला लोकलच चालती. स्विफ्ट डिझायर नाही का कधी आउटस्टेशन बाहेर पण चालती, कधी सिटीमध्ये पण चालती. इर्टिगा कंटिन्यू आउटस्टेशन चालती, म्हणजे इर्टिगाला बऱ्यापैकी आउटस्टेशन ट्रिपा आहेत. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नाही का, तुम्ही स्विफ्ट डिझायर जर घेतली तर नाही का ओला उबेर कधी कधी ID ब्लॉक करते. मग त्याच्यानंतर काय करायचं, तर कधी स्विफ्ट डिझायरचं हाय ऑप्शन की आपण नाही का कंपनीला लावू शकतो. मग तरी पण ना ओला उबेरला पहिल्यासारखा नाही धंदा, तरी पण बऱ्याच जणांना खोटं वाटतं, तरी पण गाडी घ्यायचा विचार करतात. कंपनीच्या भरवशावर तर गाडी नाही घेतलेली चांगली. कारण ना कधी कधी काय होतं, कस्टमरला व्यवस्थित जरी सोडलं ना आपण तरी पण काही कस्टमर कंप्लेंट देतात. कंप्लेंट दिली तर ID ब्लॉक होती. जर ID जर ब्लॉक झाली तर धंदाच नाही आहे. हा बाबा, जर प्रायव्हेट धंदा असेल तर ठीक आहे. जर तुम्ही ओला उबेरच्याच भरवशावर जर गाडी घेता असाल तर कधी कधी अचानक ID जर ब्लॉक झाली तर तुम्ही काय करणार. बराच जरा अनुभव नसतो. आणि ह्या धंद्यामध्ये ना म्हणजे ओला उबेर लय रिक्स आहे ह्या धंद्यामध्ये नाही का. म्हणजे कुणाला हॉर्न दाबल्याहून भांडणं होत्यात, किंवा ओव्हरटॅक करण्याहून, किंवा कस्टमर कधी कधी म्हणते पुढं घे, आतमध्ये या, इथंच थांबा. कधी कधी नाही का ट्रिप चालूमध्ये इथं साईडला घ्या, 5 मिनटं थांबा, आमचं काम आहे. परत पुढं गेलं म्हणते इथं साईडला घ्या, यांना घ्यायचं आहे, तिथं आमचं 5 मिनटं काम आहे. काही जण काय म्हणतात, आपल्याला जरी रोड माहीत असला किंवा माहीत असं तरी पण सांगणार राईटनी घ्या, लेफ्टनी घ्या. त्यांचं जर नाही ऐकलं त्यांना राग येतो, परत ते नाही का रेटिंग खराब करतात. बऱ्याच ठिकाणी कस्टमर नाही का AC 3 करा, किंवा नाही का गाडी फास्ट चालवा, गाडी फास्ट घ्या, आम्हाला लय अर्जंट आहे. नाही का म्हणजे इथं म्हणजे आपण ट्रॉफिकमध्ये काय घेणं देणं नसतं. काय घासली, कुणाला काय झालं, कस्टमरला याच्याशी काही घेणं देणं नाही. ह्या धंद्यामध्ये रिक्स जास्त आहे नाही का. कधी भांडणं नाही का तरी पण ना ह्या धंद्यात यायचं असेल तर ना तोंडामध्ये साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवायला लागतो. एकदम शांतपणे नाही का, मग चिडचिड नाही चालत. आता आपण 12 तास रोडला म्हणल्यावर कंटिन्यू काही ना काय होतच राहतं, त्यामुळे शांत डोकं ठेवायला लागतं. ज्याचं म्हणजे पेशन्स किंवा संयम जास्त आहे ते त्यांच्यासाठी ठीक आहे. तसं तर ना काही जणांना असं नाही का, काही मित्रांना रिक्षा घ्यावा का कार गाडी घ्यावं हे पण बऱ्याच मित्रांना नाही का कन्फ्यूज होतात. त्यांच्यासाठी रिक्षाचा काय विषय, लोकलला ना कारपेक्षा चांगला रेट रिक्षालाच आहे. आणि रिक्षा हा 350 ते 400 रुपयाच्या गॅसमध्ये हा दिवसभर चालतो. 12 तास 12 तास चालतो 400 रुपयाच्या गॅसमध्ये. आणि धंदा 1300-1400 होतो. म्हणजे 400 रुपयाचा गॅस जरी गेला तरी तुम्ही 1000 रुपये बऱ्यापैकी घरी घेऊन जाऊ शकता रिक्षामध्ये. आणि रिक्षाला मेंटेनन्स बी कमी. एसीचा विषय नाही का, AC लावा, हे करा, ते करा. आणि कारमध्ये काय विषय, रेट कमी आहे. त्याच्यामध्ये AC लावा. गाडीला दररोजच 800 रुपयाचा CNG लागतो कार गाडीला. आणि धंदा तर काय असं लोकलला 2-2.5 हजार रुपये होतो. त्यातून 800 रुपयाचा गॅस गेला तर रिक्षा एवढेच खाली पैसे राहतात, रिक्षा एवढेच. तरी पण बऱ्याच मित्रांना नाही का रिक्षा लोकलसाठी तर रिक्षाच बरा आहे.
कारण ट्रॉपिकमध्ये ना ट्रॉपिकमधनं कडकडे म्हणजे निघतो नाही का, फास्ट निघतो, मेंटेनन्स कमी आहे, गॅस नाही का कमी लागतो बऱ्यापैकी. नाही का परत नाही का उबेरला जरी बुकिंग नाही पडली, एखादं कस्टमर आलं म्हणलं मीटरनी, ते मीटरचं ऑप्शन आहे, कारला तसं नाही आहे. जोपर्यंत बुकिंग पडत नाही ना तोपर्यंत थांबायला लागतंच, बुकिंगची वाट बघायला लागते आणि मग बुकिंग आली तर जायला लागतं.